सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आजचा एपिसोड एकदम खूप 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 छान होता। खूप मस्त वाटलं ए वर्सेस बी टीम मध्ये। तर इथे सांगायचं झालं तर सुरुवातीलाच एक बुलेट ट्रेन होती अशी। तर त्या ट्रेन मध्ये एक रेड लाईन होती आणि एक ग्रीन लाईन होती। तर इथे संचालक बनवलेलं होतं वर्षाताई यांना। तर इथे जे कॅप्टन्सीचे दावेदार होते म्हणजे कॅप्टन्सी मधून काढून टाकलेले होते। इथे सूरजला काढलेलं होतं, योगिताला काढलेलं होतं, असे बरेच जण होते की ज्यांना काढलेलं होतं। आणि निखिल तर बोलून बसलेला होता की मी अरबाजला कॅप्टन बनवणार, त्यामुळे तो बी टीमच्या सोबत नव्हताच। तर बिग बॉसने एक खूप छान काम केलंय, वर्षाताईंना संचालक बनवलंय। तर वर्षाताईंना संचालक बनवल्यामुळे तर सर्व डिसिजन त्याच देणार होत्या, फायनल डिसिजन त्यांचाच होता। तर पहिली फेरी झाली। तर पहिल्या फेरीमध्ये दोन्ही ट्रेनच्या जे डबे होते त्यामध्ये सर्वात पहिल्यांदी पळाले इथे म्हणजे सगळेच पळाले। तर त्यामध्ये वर्षाताईंनी म्हणजे अरबाज बसला होता आणि तिकडे वैभव बसला होता। तर वर्षाताईंनी इथे म्हणजे तसं तर अभिजितच बसलेला होता आणि तिकडे अंकिता बसलेली होती। तर वर्षाताईंनी फेअर डिसिजन दिलेला आहे की अभिजित बसलेला आहे आणि तिकडे अंकिता बसलेली आहे। पण इथे अरबाजनी एवढा तमाशा केला आणि ती जान्हवी, तिला तर काही अक्कलच नाही असं म्हणायला काही हरकत नाहीये, मूर्ख बाई एकदम। तर जोरजोरात ओरडायला लागली वर्षाताईंवरती। तर तिथे मध्ये अशी आर्या आली आणि म्हटली वर्षाताईंना बोलायचं नाही, मोठे आहेत, मान ठेवायचा। तर असं काही झालंय की मग अरबाज मोठमोठ्याने बोलायला लागला, मी बघतो हा टास्क कसा होतो काय होतो। तर त्यानंतर मग जे दावेदार आहेत ते पळाले। तर त्यांच्यामधून इथे जी म्हणजे ग्रीन टीम म्हणजे ग्रीन डबा होता त्यातून अंकिताला निवडायचे होते कोण, तर तिने निवडले म्हणजे तिथे तिने वैभवला निवडलं, बाकी अरबाजला काढलं, जान्हवीला काढलं, तर निकीला पण काढलं। तर निकीला नंतर काढलं। तर अशा प्रकारे मग म्हणजे पुन्हा मग वादविवाद सुरू झाले। जे म्हणजे काय ना हिचं आर्या आणि निकीमध्येही वाद जुंपले। तर इथे निकी तिला जाऊनच देत नव्हती, जान्हवी पण जाऊन देत नव्हती आणि त्या पूर्ण टास्क मध्ये जान्हवी जी आहे ती म्हणजे निकी आणि जान्हवी ज्या आहेत त्या पूर्णपणे ओरडत होत्या त्या आर्यावरतीच। आर्याला टार्गेट केलेलं होतं, आर्या रडत पण होती की ह्या मला खेळून देत नाहीये। आणि संचालक ज्या होत्या वर्षाताई त्या म्हणजे तो अरबाज काय करायचा, जी येलो लाईन होती ती क्रॉस करण्याचा प्रयत्न करायचा, त्याला वाटायचं मी पहिल्यांदा पळणार आहे। तर अशा प्रकारे सेकंड राऊंड मध्ये सगळेजण पळाले। तर तिथे जान्हवी आणि वैभव असे दोघं जण बसले होते ट्रेनमध्ये। तर त्यांना पण निवडायचं होतं, तर त्यांनी पण बरेच जण बाहेर काढले आणि अंकितालाच ठेवलं। तर अशा प्रकारे मग शेवट असं ठरलं की जे काही म्हणजे एक फेरी आहे ती भांडणं व्हायला लागले। मग बिग बॉसने सांगितलं की रेड आणि ग्रीन लाईन नाही आहे, तर सगळ्यांनी एकाच साईडनी यावा आणि पळायचं। तर तिथं सर्वात छान आणि मस्त मजा आली, कारण त्या राऊंड मध्ये आर्या भांडत होती निकी सोबत आणि आर्यानी तर पूर्ण गिवअपच करून टाकलं की मला नाही खेळायचंय निकी सोबत भांडणं झाल्याच्या नंतर। आणि ती म्हणत होती ह्या दोघी पण खूपच मूर्ख आहेत, असं आहे तसं आहे, जान्हवीला ती एक बाई आणि ही एक बाई अशी बोलत होती ती। आणि त्याचबरोबर सांगायचं जर झालं तर अरबाज पुन्हा तेच करत होता आणि असं वाटत होतं की हे जाऊन बसूच शकत नाहीये त्या ट्रेनमध्ये। म्हणजे जी बी टीम आहे ती थोडी वीकच वाटते, कारण तिकडच्या साईडनी तो जो वैभव आहे आणि अरबाज आहे ते दोघं स्ट्रॉंग आहेत। तसं मग जे धनंजय पवार आहे त्यांना अरबाज उचलून बाजूला ठेवत होता, तो म्हटला अरे माझ्या ताकदीचं बघ आणि मग तर खेळ तू। तर अशा प्रकारे पण म्हणजे पळाले। तर तिथे योगिता आणि धनंजय पवार जे पळाले पटकन पळाले ते, आणि तिथे हात ठेवला डीपी म्हणजे धनंजय पवार यांनी आणि हात ठेवला। तर तिथे योगिताला बसवलं, निखिल पण यांच्याच बाजूनी होता कारण अरबाजला आउट केलेलं होतं अंकिताने। तर अशा प्रकारे खूप म्हणजे खूपच बघायला मजा आली। तर तिथे योगिताच्या डोळ्यातनं पाणीच आलं की ती बसली आणि वर्षाताई संचालक असल्यामुळे त्यांनी निर्णय दिला की तिथे योगिताच बसलेली, पण यांनी एवढा राडा केला निकीनी, त्या जान्हवीने आणि वैभव त्यांनी। तर अशा प्रकारे म्हणजे योगिताला फायनल केलं। मग बी टीमचीच आली त्यामुळे तर ती त्यांच्यातूनच कोणाला ना कोणाला करणार होती। तर फायनल राऊंडला होती निकी, वैभव आणि
निकी, वैभव, अभिजित, पॅडी असे हे सगळे होते आणि अंकिता होती. तर निकी बोलली की जे कोणी कॅप्टन होणार आहे मी तर कामच करणार नाही. तर मग योगिताची तर मैत्रीण बेस्ट फ्रेंड झालेली आहे अंकिता, आणि योगिता आजच्या भागामध्ये दिसलेली आहे आणि मेन काम करताना दिसलेली आहे. तर इथे योगिताने निवडलेलं आहे, म्हणजे निकी म्हटली मी काम नाही करणार. अभिजितलाही सांगितलं की तू पण नाही बनू शकत, पॅडीलाही सांगितलं, वैभवलाही सांगितलं, मग शेवट कोण उरली तर अंकिता. तर अंकिता ही फायनली कॅप्टन झाली आहे, बिग बॉस मराठीच्या फर्स्ट कॅप्टन झालेली आहे. कॅप्टन रूम मध्येही तिला उचलून नेलंय अक्षरशः. तर इथे अंकिता कॅप्टन झाली आणि इथे सर्वांचे चेहरे उतरले, जसे की घनश्याम तो घनश्याम ढसाढसा रडायला लागला की मला खूप वाईट वाटतंय की इथे अरबाजच बसलेला होता, वर्षाताईंनी खूपच म्हणजे चांगला डिसिजन दिलेला नाहीये. तर अशा प्रकारे अंकिता कॅप्टन झालेली बघवलेलं नाहीये यांना. तर निकीला चांगलं वाटलं की झालंय, पण यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाले. अरबाज आर्यासोबत बोललाय वाटतं, तर हे जान्हवी आणि निकीला आवडलेलं नाहीये. तर त्याला बोलून घेतलं, तर अंकिताने क्लिअर केलं की ती बोललेले नाहीये जास्त. तर अरबाज बोलला ती समोरून बोलली तर मी काय करणार ना. तर इथे त्यांच्यातही फूट पडलेली दिसतीये, एक लॉयलिटी अशी दिसत नाहीये त्यांच्यामध्ये पण. तर यांना कसं तरीच वाटतंय की बनली. तर शेवटला इथे अरबाज आणि वैभव जे आहे ते गप्पा मारताना दिसत होते तर ते. आणि आता उद्याच्या भागामध्ये नॉमिनेशन टास्क दिसणार आहे, 2-2 जोड्या आहेत अशा. तर त्यामध्ये घनश्याम, अरबाज, वर्षाताई आणि जान्हवी आहे, आणि घनश्याम आणि निक्की आहे. तर आणखीही अशा जोड्या आहेत. तर यांना काहीतरी शॉपिंग करायला लावलेली आहे, म्हणजे ते डिलेमा रूम जो आहे तिथून शॉपिंग केली आहे, आणि जे नॉमिनेशनमध्ये येणार त्यांची काहीतरी ते घेतलेलं आहे, ते जाणार आहे घेतलेलं सामान. तर अशा प्रकारे आजचा एपिसोड खूपच छान झाला. म्हणजे स्ट्रॉंग टीमच्या विरुद्ध जी वीक टीम वाटतीये ती जिंकलेली आहे. असं वाटतच नव्हतं की शेवटच्या राऊंडमध्ये यांच्याकडनं बी टीमकडनं कुणीतरी जाईल म्हणून. तर निखिल असं वाटलं होतं की तिकडनं खेळेल, पण निखिल जो आहे तो फक्त आणि फक्त अरबाज सोबतच फेअर आहे, बाकीचे नाही बहुतेक त्याचे मित्र नाही वाटत आहे. तर तो अक्षरशः वैभव सोबत, जान्हवी सोबत, निकी सोबत भांडत होता की योगिता बसलेली आहे म्हणून. आणि योगिता जी आहे तिला खूप छान वाटलंय की माझ्यामुळं म्हणजे कॅप्टन बनली अंकिता. तर शेवट सगळे त्या कॅप्टन रूम मध्ये मस्त गाणं गायलं त्यांनी, म्हणजे खूप छान वाटत होतं. अंकिताला कॅप्टन रूम मध्ये बसवलं तर अंकितालाही रडायला आलं. तर आजचा एपिसोड छान वाटला. एक म्हणजे स्ट्रॉंग टीम विरुद्ध जी वीक वाटतेय, म्हणजे वीक पण नाही म्हणता येणार बरं का, कारण मास्टर माइंड आहेत इथे पण म्हणजे यांच्याकडे जेवढे बॉडी बिल्डर आहेत तसे इकडे कुणीच वाटत नाही जास्त. हे कसे पळतात, हे करतात. पहिल्या नॉमिनेशन टास्क मध्येही त्यांनी तसंच केलं, पण इथे संचालक वर्षाताई असल्यामुळं कुणालाच काहीच करता आलं नाही. आणि फायनल संचालक म्हणजे फायनल जो डिसिजन आहे तो वर्षाताईंचाच होता, त्यामुळं खूप छान वाटलं. एक चांगली फेअर कॅप्टन म्हणजे फेअर जे आहे तो कॅप्टन्सी टास्क झालेला आहे. तर अंकिता कॅप्टन बनलेली आहे ह्या एपिसोडमध्ये. तर असेच लेटेस्ट एपिसोड आणि रिव्ह्यू बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.